रामकृष्ण हरी मंडळी, आपली सुरुवात कधी पण गोठ्यामधनच होते. चला, आवडल्यानंतर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्रायबर करून घ्या. चला, आता छान दिवसाची छान सुरुवात. काय झालंय, पाऊस इतका भरपूर आहे. आज जवळजवळ 5वा दिवस आहे पावसाळ्या. काय म्हणतात ना, नाही तवा ये 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 म्हणायचं, आल्याच्या नंतर जा 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 म्हणायचं. एक म्हणूया, चावल्याशिवाय गिळत नाही, प्रसंग आल्याशिवाय कळत नाही. तसं या त्याचा प्रसंग आल्याशिवाय माणसाला समजत नाही. चला, गायींचं धावते तुम्हाला. काय मुक्त गोठ्यामध्ये काय हालत झाली आणि काय नाही सांगायजोगच नाही. बघा, इकडं गोठा असा मस्तपैकी स्वच्छ करून घेतलाय. काय झालं, गाई इकडं ही स्वच्छ करायचं होतं मस्त असं छान. रात्री पूर्ण रात्रभर इकडंच होत्या गाई. ही वेल झालेली गाई, हिला काही सोडलेलं नाही. इकडं बघा, चला बघा कस काय राहडा झालाय. काही सांगायचो गाय का, इतका राहडा झालाय प्रमाणाच्याच बाहेर. पण थोड्या वेळ म्हणलं इकडं गोठा स्वच्छ करूच तर आहे ना, इकडं सोडल्यात मी, नाहीतर आतमध्येच पूर्ण दिवसभर इकडं आतमध्येच होत्या. इकडं बघा अशा आतमध्येच ठेवलेल्या होत्या. पण चला म्हणलं आता घडीभर थोड्या वेळ. इकडं बघा असं पाऊस अजून पण चालूच आहे. पाऊस पाऊस येतोच आहे. पण इतकं छान वातावरण झालंय, असलं मस्त ना सांगायचं बस नाही. इकडं तुमच्या दाजींचं चाललंय. कुठं गेले गाड्या? मी म्हटलं इकडंच आहे तर पाठीमागं, कुठं फरार झाले काय माहिती. इकडं मस्त अशी कुटी करून ठेवलेली या. मी आत्ता कुटी केली. आणि काय झालं सांगू का, कुटी करताना एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि ती मला बऱ्यापैकी जाणवलेला आहे. धावते तुम्हाला. हो का, हे हातामध्ये एक बांगडी एकच घालते मी, कामाने आपल्याला काय नाही. आणि ह्या हातामध्ये दुसरी बांगडी होती. पण कुटी करत होते, मला कुटी करताना बराच वेळेस अनुभव आलाय. इकडं बघा, आता ही उचलून फेकते काचा. इकडं बघा, बांगडी कुटी करताना माझी फुटती म्हणजे फुटती. नित्यनेमाने हातावरतीच कवळा घ्यावा लागतो, त्याच्यामुळं बांगडी फुटते म्हणजे फुटती. काचा उचलून फेकून देते का, तर आपल्याला जायचं यायचंय, त्याच्यामुळं ना ती मलाच आवडत नाही इकडं तिकडं टाकण्यासाठी. इकडं बघा, इतकं छान असं मस्त वातावरण झालंय ना. बघा कसं काय मस्त असं. ताडी आली शाळेत ना. खाली बघ, खाली बघ, माळवं लावलेलं आहे मी. माळवं लागले आता उगवायला. गवार, अगं गवार आहे त्याच्यामध्ये, तो खाली कोंब निघाले चांगले. हा, तुडू नको. मस्त अशी गवार उगवली. इकडं बघा कारले. कुठे ही कारले दिसले का? माझं आवडतात, करीत तर नाही खरं. करीत नाही, दादाला आवडत नाही ना, त्याच्यामुळं करू वाटत नाही. हा, सोडू कपडे बदला. चला करू सुरुवात. आणते. चला, आता थोड्या वेळ काय करा, विलाजच नाही. थोड्या वेळ पर्याय नाही त्याला. घेऊ आता पटापट चारा टाकून टप आणते मी. इकडे बघा, ही आपला खुराकाचा स्टॉक असतो. असं काय होतं कुठं का, हा इकडं पहा. हिथं ना, ही पन्हाळी मोकळीच होते आपली. ही पन्हाळी मोकळी असल्यामुळं हिथं भरपूर असं गळायचं आणि वल्ल व्हायचं. मग आज ही पूर्ण काम गेले तास 2 तास काही नीट नाटकं करायला. मग ही त्या दाजींनी तुमच्या शिवलं मस्तपैकी असं बांधलं. मी हाताखाली केलं त्यांच्या. तुम्ही विणलं, पण मी हाताखाली केलं नाही का तुमच्या हाताखाली खालून दिलं, पण वर कोणी मानले. पण तुम्ही मी म्हणलं ना दाजींनी बांधलं म्हणून. आजी काय म्हणली? काय म्हणलं? तास 2 तास काम म्या केले. मी नाही केलं, आम्ही म्हणलं. फिरून व्हिडिओ बघते हो. हा, सांगते किती लावाडा येतो माझ्यावरती. तुम्ही सारखं आळ घालतात तुम्ही. आता चारा कुटी बिटी मीच केली. सकाळ तेवढंच आता
ती पण पुरूप दावलंय पुरूप कुठे गेल्याचं काय दावलंय पुरूप दावलंय मी कुठे कोणी केली मी कवा आता अरे आजची तो केली असेल कालची तर केली का? कालच्या गावाला आजच्या गावाला हा वाट बघणार नाही जीवनभर तुझी सोडणार शेवट नाही अगं बाया जीवनभर तुला असं भांडून तडू बाकीच्या माझी ना परपंच हा कोणी बी सांगायचं हा कमेंट करून व्यवस्थित हा वाटल्याशिवाय परपंचाला माझी आहे का नवरा बायकोची भांडण असले त्या परपंचाला काय अर्थ आहे आहे का नाही कोण करतं भांडणं आपल्यात आपण दोघं आपण दोघं जास्त कोण करतं व तू वाचते मी जास्त भांडते वय कस काय मग भांडणारच मी हा मी भांडणारच आतल्या गाठीत असतं ना हा ती भांडत मी आतल्या गाठीची ना आतल्या गाठीत नाही कसली काय खरं नाही चला कुठे टाक लागते खरं सांगू का हा मी म्हणून राहिले हा माझ्या जागा दुसरा असताना हा. दिवसच पळून लावला असतं म्हणजे भांडणाचे कारखाना म्हणला असता बाबा म्हणला असता मी जातो रे पंढरपूरच्या वारीला होय हो काय घेते मी कुठे भरू लागते परत म्हणते आणि बसली बाई मोबाईल मध्ये कुठे भरते पटापट केलाय का चालू रेडी राहिली माझ्या रेडीला कुणी खायला टाकीत नाही बघा असं या लय अवघड आहे हाय ती बरं या माझ्या रेडीला कुणीच खायला टाकीत नाही दूध खायला अजून पाण्यात मशीन वर चावताय काय आहे? पाण्यात मशीन वर म्हशीचं आहे ना, मला आरोप नको म्हशीचं दूध नको हा आणि दही नको खाऊ वाटलं लंपीला आणि कालवडाला उली उली तर टाकायचं मी काय कोणा गायांना बघत मी म्हशीला काय बघणार हा. नाही म्हशीचं मला दही नको दूध नको चहा नको काय नको मला लय तूप खाऊ वाटलं तर मी तूप लोकांकडे 1000 रुपये किलो असलं 800 रुपये किलो असलं तर मी तुझ्याकडून 1000 रुपये किलो घेऊन खाईन मला इथं एका दिवशी नाही नाही देणार इथं बी नाही फुकट बी 1200 दिल्या नाहीच देणार हा नाहीच देणार किती दिला नाही म्हणजे नाहीच देणार दिला. खरं खरंच सांगणार तूप दिला का जा तिकडे घेऊन जाऊ अरे तुला लाज वाटत होती थोडी अजून मसालाच एवढं आहे तवरच मध्ये मी तूप नाही देणार हा? माझी लाच काढा बा. लाज वाटत होती मला माझी पार लाच काढा लय अवघड आहे यार बुटीला लपटीला आणि कर्लवाड्याला टाका दोघीला उली उली टाका मायली किला ओ काका आई त्या पायता घ्यायचा आई त्या त्या दोघींचा भागत नाही मी नुसत्या मुलगासाठी पण ती उली कुठे टाकली ना माझी भागून जात काय करायचं चहा करायचा आहे कोरा कोणा का असं दूधच नको लय बाई आपल्याला नाही प्यायचं काय बाई किती अवघड आहे लोकांना दूध नाहीत बघायला आणि आमच्याला नुसतं कोराच्या पाहिजे काय सांगावं हायची बरं या लेकरं दूध खात नाही तर दुधाच्या आता रेडील टाकले खुरा ही काढली लाईन झाली अजून ती काढली लाईन राहिली चला मुरगास टाकून घ्यायचं या घेते आता पटपट डबक्या काय पाहिजे काय आणते खूप मुरगास पाहिजे मुरगास काय पाहिजे मुरगास दुसरी कुटी नको खायला त्याला मुरगासाची कुटी पाहिजे चला आता मुरगासाकडं चालले लय चिकन आणि लय राहडा होतो या हाय ते बरे काय सांगावा टिप 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 यायला चालूच आहे बंद काय नाही टिप टिप मला वाटतं माझी चप्पल दाद्या चप्पल घातली पण मला जमानाच दादी देते भरून दाद्या झोपला शाळेत नाही येतो तो त्याला जवळजवळ आज लय उशीर झाला आज 2:30 वाजले यायला सकाळचा जेवून जातो 2 चपात्या खाऊन पण उशीरच होतो ना मग आल्याच्या नंतर जेवण बिवणं काय चाललंय बघा पाऊस काळ्यात आहे ना आपल्याला ह्याचा पुरेपूर खरोखरच फायदा एवढे 2च भरा 2च राहिले आता 5 दिवस झाला 5 दिवस झाला पाऊस लागून 5 दिवस झाले 5 दिवस उघडा नाही कितकं हाल झालं लोकांचं खायचं रानात तर लय चिकल झाला रानात चिकलंय रानात खायला असताना आणता येई नाही
हा ना इतका राडा झालाय. त्याच्यामुळे मुरगास आता आहे तो उकरून टाकतोय, नाही तर गायांची काय पंचायत झाली असती. लय पंचायत ज्याला झाली. दूध धंदा करायचा ना त्याने मुरगास केलंच पाहिजे. आणि पाऊस काळ्यासाठी शिल्लक पाऊस काळ्यासाठी ज्याला जास्त भरपूर शिल्लक ठेवायचं ते ठेवू शकतो, पण पाऊस काळ्यासाठी तर मुरगास पाहिजे 100%. लाईट पण आज तर आम्हाला आपल्याकडे अजून आहे ना, आपल्याकडे आठ- अजून 25 टन शिल्लक आहे. त्यामुळे एवढा पाऊस काळात काय काळजीच नाही आपल्याला. 25 टन शिल्लक आहे अजून. आणि आज तर बरं चारा काढणं व्हायना कसं व्हायना पावसात जाऊन आणते चारा, पण आज लाईट नाही आम्हाला. तर रात्री 11ला लाईट गेली, जवळजवळ दुपारी लाईट आली. म्हणजे मग सकाळचं संध्या असले ह्याच्यात आहे ना, पोलला करंट येतो, शॉर्ट सर्किट होतं, त्यामुळे लाईट नसते. लाईट नसल्या कुठे खायला लय आणलं, कुठून करंट टाकायची, लाईटच नाही, कुठे कशी टाकायची. त्याच्यामुळे मुरगास पाहिजे. आणि खराब निघत नाही, काय नाही काय नाही काय नाही. पिवळं धमुक निघलंय. धमुक खनिज निघलंय का नाही? हाय का खनिज? हाय असं आज 8 महिने 7 महिने झालं भरलेलं. हाय असं निघतंय. अजून काय पाहिजे? नाही म्हणजे कसं आपल्या शेतकऱ्यांसाठी नाही खरोखर लय फायद्याचं या. फायद्याचं म्हणजे लय फायद्याचं आहे. आता मोहरल्या वर्षी तर 200 टन केल्याशिवाय राहत नाही. आम्हाला मोहर भरपूर भरायचंय यंदाच, पण यंदा काय आपलं मोठं असं नियोजन नव्हतं. हा, मोहरल्या वर्षी 200 टन करायचे. गायाचा गोठा वाढवायचा आहे आपल्याला. पण चला कसं असतं, देव देवाला लागल्यावर भरपूर असा. आणि वाढवायचे कोणासाठी माहिती का? जळणाऱ्यांसाठी वाढवायच्यात गाया. गोर आहेत ना, ती लोक म्हणतात हे दुष्काळ पडायला लागला आणि गायाचं आणतोय काय काय करतोय उलटी. ती म्हणले की मला हुरूप येते. माझ्या आता डोक्यात ठरलंय ती पहिले डायरेक्ट 15 ते 20 गायाच करायच्या, 25 गाया करायच्या. आणि वरल्या 5 गायाचं आहे ना, दूध होईल ना, चाऱ्याला तुम्हाला हिशोब सांगितलाच एका गाय मागे किती पैसे राहतील. 5 गाया एक्स्ट्रा टाकल्या तर 5 गाया मागे आहेत ना, 4 लाख रुपये एक्स्ट्रा राहतील. वाटतं 4 लाख रुपयाची मकाच भरायची. मला वाटतं एका दादांची कमेंट होती आज पण, बरं तुम्हाला सांगते. बरं. ते म्हणले 15 किलो चाऱ्यामध्ये गायचं भागत नाही. 15 किलो चाऱ्यामध्ये भागत नाही ना, हा त्याचं एकदम बरोबर आहे. हा पण एका टायमाचा 15 किलो चारा नाही ना. संध्याकाळचा 15 आणि सकाळचा 15 किती झालं? 30 किलो 30 किलो झाला. 30 किलो चारा आणि 5 किलो खुराक किती झालं? 20 किलो आणि ते 5 किलो किती झालं? 40 किलो 35 किलो. हा हा बरोबर. 35-36 किलो चारा झाला. मग आखच घालता का काय आणलं एका दिवशी? आणि छावणी गेल्यावर दुष्काळ पडल्यावर छावणी गेल्यावर 15 किलोच बघतं काय? इथं 35 किलोच बागा ना तुमचं, तिथं 15 आमचा ना एवढा हो का एवढा नित्य नियमाने एवढा ना. आम्ही मोजला 15 ते 16 किलो टप भरतो. आम्ही एवढंच टाकतो, जास्त रिअल मध्ये आहे. एका टायमाला एवढंच खायला आहे. हा एवढंच खायला आहे, आमचं काय जास्त खायला नाही. तुमची गाय माझी मागाय आणि आमच्या गायांच्या तब्येती बघा, एक सकट तब्येत खराब नाही. मुक्त गोठ्याचा हिवाळा आणि उन्हाळ्याचा खरोखर फायदा आहे, पण पाऊस काय जरा जास्त त्रासच होतो. आता काय लोक आहेत ना, करायचं नाही म्हणल्यावर काय बी नाव ठेवतात. आता एखादा पैलवान आहे का, माळकरी बी असतो, त्याची बॉडी बिडी अशी असते बिंडकुळ्यावानी, 100 किलोचा सांडा असतो. आणि एखादा टुटकुड्या माणूस 4-4, 5-5 भाकरी खातो, 5-5 भाकरी खातो, पण त्याला तब्येतच नसती. मटण चटणी खा चटणी 2-3 टाइम खातो. आणि माळकर काय करतो, तर खाऊ करतो. तसं तुम्ही 50 किलो गाठलं तर ती काय खाऊच करणार आहे. जसं मापात खायला असेल तसं तिचा रोहताचा बियाडा आला पाहिजे ना. रोज झाला तर ती पचन होईल. उगं वरून खायचं मागं फेकायचं चारबाट सारा. पूर्ण दिवसभर चाराच देत राहायचं म्हणलं. पहिली लोकांना येत राहायचं, जी जुनी लोक आहेत ती. आताच्या बायांना काय कळतं, आताच्या बायांना आकली नाही ती. आता आकली नाही म्हणजे त्यांची चूक नाही. लग्न करून देताना आधी विचारते ते बंगला आहे का, म्हणजे त्यांची सारवानाची गाठ नाही. पहिले जुनी लोक सारवा गेली का छापराच्या घरात असं सारवताना मौशान लागत नव्हतं, त्याच्यात असं सारवून घेताना चारबाट निघायचं. चौथा निघायचा. निघायचा हा. म्हणजे त्यांचा रोज व्यवस्थित होत नव्हता. चारा मापाच्या बाहेर टाकायचे. आताचा तो गायचं शेण घेऊन जाऊन मला स्वतः काढून जाऊ नाही चौथा. आता काय झालं, आता सडा टाकतो ना आपण. आता मोजून चारा झाला, मोजून रोज व्यवस्थित टायमिंगला होतोय. आई रोज व्यवस्थित टायमिंगला झाल्यामुळं पचनशक्ती होती, तब्येत राहती. पहिले लोक असं नव्हतं. पहिले लोक वेगळ्या पद्धतीची होती. मग आता पहिलं मला पण माहिती आहे, पहिलं ना पूर्ण दिवसभर चारा टाकीत राहायचं, पूर्ण दिवसभर टाकायचे का नाही. असं संपलं की असं होतं का नव्हतं. आताचं शेण किती मऊ आहे, लय मऊ आहे. आणि पहिलं तुम्ही खुराक किती घालायचा पहिल्या काळात? उगा एक वंजळ किती चारायच्यात? 5 किलो. पहिलं एकच पहिली गाय वंजळ. दूध किती द्यायची? लय झालं तर 12 लिटर. नाही व मला मग आठवतंय 4 नाही तर 5 लिटर 5 दूध. लिटर. आताची गाय दूध आमचीच किती? गाय आहे ना पहिली, एक पांढरी गाय गावरान आमची होती. नाही म्हणायचं,
हा. तुझ्या आई बाबाची गाडी ही गाडी हा, कुठं म्हणजे तीच ना आमचीच ना. हा आणि ती गाय आहे ना एक चरवी भरून छोटी. मी रोज चहाला दूध घेते का तेवढं दूध निघायचं. हा आताची गाडी किती 25 आताची काय बादली दिवस बदल झाला का नाही बादलीत बसत नाही आता हा? असं. आणि पहिलं पहिलं पण आता डेऱ्या किती नव्हत्या, बदल काहीच नव्हत्या. ह्याला त्याला हा. वाटायचं, आणि ह्याला पहिल्यात त्याला श्रीमंत द्यायचं. एकदम एक नंबर दूधवाला म्हणतात किती म्हणायचे का 20 लिटर 15 लिटर 40 लिटर वाला आहे का नाही हो, 10 त्याचा 15. सत्कार करून 40 लिटर वाल्याचा थेरोडेल दूध घालायचो. 40 लिटर वाल्याचा सत्कार केला म्हणले एक नंबर मोठा दूधवाला आहे. आता माझंच पावणे 200 लिटर दूध आहे तरी मीच माग आहे. मग काय तर. दिवसांदिवस बदल झाला का नाही लय बदल झाला. दिवसांदिवस तुम्ही चाऱ्यात बदल करा, मोरगाच करा, कस्तान कुस्तान काय लय घालू नका, स्टॉकला ठेवा, गडी गुडी काय ठेवू नका, हाताने स्वतःचे धंदा करा, 100% प्रॉफिट राहणार. आणि केलं तर केलं आणि तेल लावत गेलं म्हणले की तुम्ही डाब्यातच गेलात म्हणायचं. दिलेल्या माहिती करता कसं काय वाटलं मला सांगा. नाही तर मग मी ऐकतो तो ऐकतो, नाही ऐकले गोड मग काय गोड लाव. नाही मग माझं इकडे तासच दाखवा. बरं चला आता खुराक घेऊ टाकून. फरक टाकून दम देते का काय नाही बाय कशाला नाही दम. दम देते का काय तुम्हीच मला भांडतात. हा? तुम्ही मला भांडतात. नखरं करू नको, डोळं काढे. डोळ काढल्या मला दिसत नाही. तुम्हाला धरून न्यावं लागेल हाताने. लागन का नाही नेन ना हा? नेन ना कुठं नेन हं. शेततळ्यात टाकलाय. एक शेताचा हिडी बाई कुणा कुणाला बघायचा खरोखरच टाकते मी. शेततळ्याचं हेडी वय मला पवाय घेऊन गेलत. पवायला नाही नाही मोटर सोडायला नेलं. मोटर सोडाय नेलं म्हणलं बघू मला फोन लावायचा म्हणलं ढकलून दिली तर मोबाईल भेजन. मोबाईल बेजत फोन लावायचा म्हणलं घेतली तळ्याच्या बारावाला दिली टू मी बुलटी 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 जेव्हा पोराने मी धरून तळ्यात वळली मग दाव्याला धरून बसले. दळावर धरून मग वारटती बीपी लो झालता थोडासा राहिला होता. दाव्याला धरून बसले. काढले बाहेर आणि मग अहो मी मरण ना म्हणायचे. अहो मी मरण ना बुडन ना म्हणायचे. पाहू काय नाही होत आम्ही धरतो तुला पाहू. आता माझ्या देवाने ह्या वयात पवाय शिकले होतं का. त्याला काय झालं हं? ती काय झालं 1 किलोचा साडा असल्यामुळे तुझं तुला पाणी द्या पाणी अरे जेव्हा तळ्यात टाकले तळ्यातलं पाणीच फाकले. अयो मी किती या 60 किलोचा साडा. माझं नावच ठेवलंय बरं का. नावच ठेवलंय 59. हा. काय खरं नाही बाई. तुला जशी टाकली तसं तळ्यातलं पाणी फाकले. हा ना. हा जशी वर काढली तसंच पाणी जुळलं. हा म्हणजे तळ्यावर सुद्धा दाब आलता. लय अवघड आहे रे देवा. हाय ती बरं चला. आहे. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करा विसरू नका. चला दिलेली माहिती करता धन्यवाद.